सी व्हॉट पर्सन्स मे बी चार्ज जॉईंटली. सेक्शन 223 खाली की कुठल्या माणसांना एकत्रितपणे घेता येतं ट्रायल चालवण्यासाठी किंवा चार्ज फ्रेम करण्यासाठी एकत्रितपणे कुणावर चार्ज फ्रेम केला जातो. द बेसिक रूल अंडर सेक्शन 218(1) is exempted in respect of the following cases and they may be tried jointly at one trial. Section 223 provide for the exemptions. 218(1) खाली सांगितलेलं की प्रत्येकाची काय व्हायला पाहिजे, बेसिक रूल सांगितलं गेलं की प्रत्येकाची ट्रायल ही कशी व्हायला पाहिजे, वेगवेगळी व्हायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये काय एक्झाम्पशन्स दिलेले आहेत. अकॉर्डिंग टू सेक्शन 223 द फॉलोइंग पर्सन्स मे बी चार्ज अँड ट्राईड टुगेदर. So according to section 223, the following persons may be charged and tried together. Persons accused of same offense, underline same offense la committed in course of same transaction. Same transaction, same offense. दूसरा, person accused of an offense and persons accused of abatement or an exempt to commit such offense. abatement खाली अंडरलाइन करा. abatement एकच व्यक्ती देत नाही, प्रोत्साहन देणारे सगळेच व्यक्ती असतात. Persons accused of committing jointly more than one offense of the same kind. One offense committing jointly one offense अंडरलाइन करा and same kind एकाच प्रकारचा गुन्हा आहे within the meaning of section 219 committed by them jointly within 12 months. 12 महिन्याचा कालावधी, त्याच्यामध्ये त्यांनी गुन्हे एकत्रितपणे केले असतील, सेम काइंडचे ऑफेन्सेस केले असतील तर त्यांच्यावर एकत्रितपणे चार्ज फ्रेम केले जातात. पर्सन्स अक्युज्ड ऑफ डिफरंट ऑफेन्सेस, त्यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत, कमिटेड इन द कोर्स ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन, एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केले आहेत. फॉर एक्झाम्पल रॉबरी आहे, डकैती आहे, याच्यामध्ये त्यांनी गुन्हे केलेले आहेत, त्यांच्यावर मेन चार्ज तर तो आहेच, पण त्यांचे गुन्हे पण कसे आहेत, वेगवेगळे आहेत. पर्सन्स अक्युज्ड ऑफ एन ऑफेन्स विच इज इन्क्लुडेड थेफ्ट, एक्स्टॉर्शन, cheating or criminal misappropriation, and persons accused of receiving or retaining or assisting in the disposal of concealment of property possession of which is alleged to have been transferred by any such offense committed by the first named person. पाहता, persons accused of cheating वाला माणूस आहे, और criminal misappropriation आहे, एक्स्टॉर्शन आहे, किंवा चीटिंग और क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन आहे. पर्सन्स अक्यूज ऑफ रिसिविंग और रिटेनिंग, किंवा एखाद्याने एखादी वस्तू डिस्पोज केलेली आहे, कन्सिलमेंट म्हणजे लपवून ठेवलेली आहे, प्रॉपर्टी पोझेशनचा काही मॅटर आहे, तर अशा वेळेस या सगळ्यांचा चार्ज कसा केला जाईल, एकाच व्यक्तीच्या नावे फ्रेम केला जाईल, फर्स्ट नेम्ड पर्सन. म्हणजे बाकी सगळे पण गुन्हेगार त्याच्या खाली येणारच आहेत. Persons accused of offense under section 411 and 413 of the Indian Penal Code, 414 आणि 411 आणि 414चे गुन्हेगारांचे ट्रायल ही एकत्रितपणे चालते. Persons accused of any offense relating to counterfeit coins and persons accused of any other offense under chapter 12 of IPC यांचे सुद्धा चार्जेस कसे केले जातात, एकत्रितपणे फ्रेम केले जातात. Section 224 withdrawal of remaining charge or after the conviction on or upon one of the several charges. Withdrawal of remaining charge, बाकीचे चार्जेस रिमूव्ह झाले, एकाच चार्जवर काय झालं, त्याला कन्व्हिक्शन लागलेलं आहे. मग अशा वेळेस काय पहा, when a charge which is contain more heads than one, हेड्स म्हणजे डोकं, प्रत्येकाला वेगवेगळं आपण पाहिलेलं आहे चार्ज, हेड चार्ज is framed against same person and when a conviction has been one or more of them, गुन्हे आहेत त्याच्या डोक्यावर खूप सारे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्व्हिक्शन लागलेले आहेत त्याला, then the complainants or the officer who is conducting the prosecution may with the consent of the court withdraw remaining charge or charges, or even the court of its own accord, that is by itself, may stay, can stop the inquiry or trial of such a remaining charges or charge or charges, and such withdrawal shall have the effect of an acquittal on such a charge or charges. फार मोठा गुन्हा आहे, पनिशमेंट लागलेली आहे, अगदी फार जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे, मग छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी त्याचे छोटे छोटे ट्रायल्स घेत बसत नाही, ते काय केले जातात, विड्रॉ केले जातात.
Conclusion: a charge is an important step in the criminal proceeding which separates the stage of inquiry from the trial. ओके, इन्क्वायरी आणि ट्रायल यांच्यामध्ये ही चार्ज जे आहे महत्त्वाची भूमिका करतं. चार्ज फ्रेम झाला तर त्याच्या पुढे ट्रायल सुरू होते. द पर्पज ऑफ चार्ज इज टू टेल द अक्यूज प्रिसिजली अँड कन्सिसली about the matter with which he is charged. Thus the framing of a proper charge is important thing for trial. Hence it requires careful attention by the judge. चार्ज फ्रेम करताना जजनी फार बारकाव्याने चार्ज फ्रेम करायचा असतो. ओके, आता आपण डिस्चार्ज पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.